एस.टी. बस, रेल्वे, विमान, नेत्यांना सगळं सेवा फुकट, जणू त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट। मला सांगा, हे पुढारी काय घेतात विकत? गाडीसोबत ड्रायव्हर मिळतो, घरासोबत चाकर, आपल्या पैशावर आपला नेता फुकट खातो भाकर। त्याच्या फोनचं बिल सुद्धा आपण असतो भरत, त्याच्यासाठी कोणीतरी उन्हात असतो मरत। यांचा किती असतो तामझाम, यांच्यासाठी केलं जातं ट्रॅफिक सुद्धा जाम। यांचा किती असतो तामझाम, यांच्यासाठी ट्रॅफिक सुद्धा केलं जातं जाम। मी म्हणतो, नेत्याला ही अशी खास वागणूक कशासाठी द्यायची? यांनी स्वतःला ही अशी स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी घ्यायची? यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप, तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ। बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलं पावली टेन्शन, यांना मात्र मिळत राहणार काडी लागेपर्यंत पेन्शन। पदाचा गैरवापर करून नुसतं स्वतःच भरत राहायचं घर, निवडून आल्यावर 5 वर्षात यांच्या संपत्तीचे मजले किती जातात वर बघतो ना आपण। अशी सुरूच असते आपल्या डोळ्या देखत लूट, बघा यांची प्रोसेस कशी असते। नकावरची शाई जशी हळूहळू पुसते, नखे पहिल्यासारखी होतात आणि पुन्हा निवडणुका येतात। ज्या पतसंस्था, दूध संघ, कारखाने दिसतात, या सगळ्यांचे मालक मला सांगा कोण असतात?